सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय, परंतु आज ईव्हीएमच्या विरोधात नागपूरमध्ये तुम्ही मोर्चा काढलाय, सर्व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहेत, काय सांगाल? आमचं असं म्हणणं आहे की 5 डिसेंबरला ज्या सरकारने शपथ घेतली, हे सरकार जनमताचा कौल म्हणून नाही तर ईव्हीएमच्या आशीर्वादाने आलेलं सरकार आहे। भारतीय जनता पार्टी ज्या हिंदुत्वाचा गवगवा करते आणि हिंदुत्वाचा गवगवा करताना प्रभू श्रीरामाचे दाखले देते, त्या प्रभू श्रीरामाच्या एकूण इतिहासामध्ये सीतामातेचा उल्लेख होताना असा होतो की एका क्ष माणसाच्या सांगणेवरून सीतामातेला अग्निपरीक्षा द्यावी लागली। जर हा इतिहास हिंदुत्ववादी भाजपावाले मान्य करतात आणि एका क्ष माणसाने संशय घेतला म्हणून सीतामातेला अग्निपरीक्षा द्यावी लागली, तर इथे करोडो जनता ईव्हीएमवर संशय घेते, मग भाजपा ईव्हीएमवर का येत नाही? भाजपाला ही अग्निपरीक्षा द्यायची भीती का वाटते? जर भाजपाच्या सोबत लोकमत आहे तर सिद्ध करा, ते इतकी साधी मागणी आहे। आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित येऊन ईव्हीएमच्या विरोधातला हा एल्गार पुकारत आहोत। आणि हे आंदोलन फक्त गावखेड्यापुरतं नाही तर हे दिल्लीच्या तख्तोताजपर्यंत पोहोचवण्याची आमची जबाबदारी असेल। सत्ताधाऱ्यांकडून असा आरोप केला जातोय की लोकसभेमध्ये जेव्हा यश मिळालं होतं तेव्हा कुठेतरी ईव्हीएम विरोधात तुम्ही कुठे मोर्चे नाही काढलेत किंवा आवाज नाही उठवलात, विधानसभेला लोकांनी तुमच्या विरोधात मतदान केलं म्हणून ईव्हीएम विरोधात तुम्ही मोर्चे काढले। 2017 पासून ईव्हीएमच्या विरोधात मी स्वतः गणराज्य संघाच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवतेय। या भारतातल्या अनेक संघटना, अनेक पक्ष ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत। लोकसभेमध्ये विजयी झालेले उमेदवार बळवंत वानखेडे म्हणतायत की तुम्ही बॅलेटवर निवडणुका घ्यायचं सांगा, मी आत्ता राजीनामा देतो। आमचे आमदार सुनील राऊत सांगतायत की तुम्ही सांगा बॅलेटवर निवडणूक, आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत। जिंकलेले उमेदवार सांगतायत की आम्ही राजीनामा देऊन परत निवडणुका घेतो। काय भारतीय जनता पार्टीत हिम्मत आहे का? भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जर लोक असतील तर त्यांनी हिम्मत दाखवावी। अगदी आज तुमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, हा विस्तार सुद्धा तुम्ही ज्या लोकांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेणार आहात हे गुंडशाही पोसणारे लोक आहेत आणि ज्या लोकांबद्दल कमालीचे आक्षेप आहेत अशाच लोकांना जर पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाणार असेल तर काय उपयोग आहे? मंत्रिमंडळावरती मी येणार होतो। उद्या अधिवेशन सुरू होते, मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता, आज 4 वाजता शपथविधी आहे, अनेकांची नावं जाहीर झालेली आहेत। तुम्ही पण ती नावं पाहिली असतील, कशा पद्धतीने या संपूर्ण यादीकडे कशा पद्धतीने पाहताय? नाही, माझ्यापर्यंत कुठली अधिकृत यादी अजून आली नाही, परंतु आम्हाला निश्चितपणे असं वाटतं की बनावट औषध घोटाळा करून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या तानाजी सावंत सारखा माणूस असू नये त्या मंत्रिमंडळामध्ये, किंवा ड्रग्ज हा विषय जात, धर्म, लिंग, वर्ग याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा विषय आहे। ज्या ड्रग्जच्या विषयावरती कम्प्लिटली शंभूराज देसाई किंवा दादा भुसे सारखी माणसं अपयशी ठरली, अशी माणसं मंत्रिमंडळामध्ये असू नयेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। अन्न औषध प्रशासन खात्याने ज्या बनावट औषध बनवणाऱ्या कंपन्यांना ISO प्रमाणित केलं किंवा त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन सँक्शन केलं, ते अन्न औषध प्रशासन त्यांनी त्या कंपन्या बोगस कंपन्यांना दिलं। त्या अन्न औषध प्रशासनवरचे मंत्री असणारे धर्मराव बाबा आत्राम सारखे लोक असू नयेत मंत्रिमंडळामध्ये। राज्यामध्ये अनेक ठिकाणी जो हिंसाचार होतोय, खून, दरोडे, गुंडगिरी, दडपशाही, बलात्कार, हत्या, या सगळ्यांना पोसणारे जे नेते आहेत असे नेते येऊ नयेत मंत्रिमंडळात, ही आमची साधी अपेक्षा आहे। भाजपकडून अनेक मोठं धक्कातंत्र वापरण्यात आलेले आहे। सुधीर मुनगंटीवारांना अजूनपर्यंत मंत्रिमंडळाच्या शपथेसाठी फोन गेलेला नाहीये। त्याच्यानंतर जे बांधकाम मंत्री होते त्यांना पण अजूनपर्यंत फोन नाही गेलेला। असं म्हणतायत की त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावरती दिली जाऊ शकते असं म्हणतात। नवीन चेहऱ्यांना, मोठ्या चेहऱ्यांना संधी दिली। नितेश राणेंचा समावेश आहे त्याच्यामध्ये, राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते आहेत, त्यांचा मोठ्या म्हणजे तरुणांचा समावेश जास्त करण्यात आला। याचाच अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीला त्यांच्या बार्किंग ब्रिगेडची जास्त गरज आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर जे इतर पक्षांच्या नेत्यांवर अत्यंत गलिच्छ पातळीची टीका करू शकतात, पातळी सोडून बोलू शकतात, अशा लोकांना भारतीय जनता पार्टी मंत्रिमंडळामध्ये सामावून घ्यायला तयार आहे। जे फोरकास्ट विजन ठेवून लोक काम करतील अशा लोकांना कदाचित त्यांना घ्यायचं नसेल सोबत। कदाचित भारतीय जनता पार्टीचा USP हाच असेल की भविष्यात जो जास्तीत जास्त खालच्या पातळीवर जाऊन पवार साहेबांवर टीका करू शकतो, जो जास्तीत जास्त खालच्या पातळीवर जाऊन उद्धव साहेबांवर टीका करू शकतो किंवा सोनियाजींवर टीका करू शकतो, अशा लोकांना आम्ही मंत्रिमंडळात सामावून घेऊ। जर अशीच ही प्रथा पडत गेली तर येणाऱ्या काळात हे लोक अधिकाधिक निचतम स्तर गाठायला कमी करणार नाहीत। शेवटचा प्रश्न,
अनेक आंदोलनं याच्या अगोदर केलीत, प्रचार सभा केलेत, पण लहान मुलीला तुम्ही आज घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालात. नक्की कारण काय आहे? तिला देखील EVM हटावची टोपी देखील घालण्यात आली. कारण काय आहे? ही जी लढाई आहे ना दादा, ही लढाई याच पिढीसाठी आहे. जर ही लोकशाही वाचवायची असेल, हे लोकतंत्र वाचवायचं असेल आणि उद्याचा देश घडवायचा असेल, तर ही चिमुरडी लेकरच उद्याच्या देशाचं भवितव्य असणार आहेत. त्यामुळे चळवळ सांगताना ती आपल्यापासून सुरू केली पाहिजे आणि म्हणून आपल्यापासून सुरू करताना माझी लेकसुद्धा या EVM विरोधी आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की EVM विरोधात महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, त्याचसोबतच थोड्या वेळामध्ये सभा देखील होणार आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तारावरती जे आहे ते सुषमा अंधारेंनी टीका केलेली आहे. जे उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांच्यावरती बोलणाऱ्यांना संधी दिली जाते, परंतु जे पक्षाचं काम करतात त्यांना संधी कुठेतरी दिली जात नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ते सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.